राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय. सद्गुरु हरि महाराज की जय. प्रयाणकाले मनसाचर्येन भक्त्यायुक्तो योगबलेन चैव भ्रुवरमध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम. का झाकलीये घट्टीचा दिवा नेणीजे काय झाला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या 8व्या अध्यायातल्या या वचनाच्या आधारानं थोडासा विचार आपला चालू होता. निर्याण काळाचं प्रयाण काळाचं चिंतन आपण करत होतो. सामान्य माणसाचं मरण, देहाच्या बाबतीमध्ये मरणाचा विचार निश्चित आहे. कोणाचाही देह झाला कधीही जरी झाला तरी तो मरणार आहे. अल्प काळात मरेल, दीर्घ काळात मरेल, पण देह म्हणला की तो मरणार आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात घेता आली. काल आपण विद्यारण्य स्वामींनी या संदर्भामध्ये प्रमाणाच्या आधारानं केलेला विचार थोडासा पाहिला. प्रत्यक्ष, अनुमान, उपशब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी कोणत्याही प्रमाणाच्या आधारानं विचार जर केला तर देह मरणार आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात घेता येते. डोळ्यांनी पाहिलं देह मरणारा, तर्काने विचार केला देह मरणारा, शास्त्राचे संतांचे श्रुतीचे शब्द जर आपण पाहायला लागलो तर त्याच्यातून देह मरणारा अशा पद्धतीची वर्णनं उपलब्ध होतात. सादृश्याचा किंवा वैधर्म्याचा विचार करून उपमान प्रमाणानं जरी पाहायचं ठरवलं तर घटाची सदृश्यता, उत्पन्न झालेल्या एखाद्या वस्तूची सदृश्यता देहाच्या ठिकाणी दाखवली की देह मरणारा, आणि आत्म्याच्यापेक्षा वैधर्म्य या देहाच्या ठिकाणी दाखवलं की देह मरणारा ही गोष्ट आपल्याला लक्षात घेता येते. आणि आपल्यासमोर असलेली एखादी जी गोष्ट आहे तिची संगती लागत नसेल तर त्या संगतीकरता ज्याची कल्पना करावी लागते अशा अर्थापत्ती प्रमाणाच्या आधारानं जर आपण विचार केला तर त्याच्यातून सुद्धा संतांनी आपल्याला परमार्थाची तातड ज्या अर्थी करायला सांगितलेली आहे त्या अर्थी देह हातात असताना ज्या अर्थी घाई करायला सांगितलेली आहे त्या अर्थी हा देह नश्वर आहे ही गोष्ट संतांना सांगायची आहे. हे आपण त्याच्यातून लक्षात घेतलं. अर्थापत्ती प्रमाणाचा विचार पाहिला. मग अभाव उपलब्ध करून देणारं जे अनुपलब्धी नावाचं प्रमाण आहे त्याच्या आधारानं विचार करत असताना शरीराच्या बाबतीमध्ये देह उत्पन्न होण्याच्या पूर्वी देहाचा असलेला अभाव, देहाचा नाश झाल्याच्या नंतर देहाचा होणारा अभाव, हे प्राक आणि प्रध्वंसाभाव पाहिल्याच्या नंतर आपण असं पाहिलं की बाबा एका काळामध्ये एका ठिकाणात देह असताना दुसऱ्या ठिकाणी देहाचा जो अभाव असतो तो सामयिक अभाव, आणि एक परमात्मा वस्तूच्या ठिकाणी देहाचा असलेला अत्यंत अभाव, त्याच्यानंतर अन्योन्य अभाव म्हणजे परस्पराच्या ठिकाणी असलेला परस्पराचा अभाव, म्हणजे एका देहाच्या ठिकाणी दुसऱ्या देहाचा आणि दुसऱ्या देहाच्या ठिकाणी पहिल्या देहाचा जो अभाव आहे हे सगळेच्या सगळे अभाव उपलब्ध ज्या अर्थी देहाच्या संबंधानं होतात त्या अर्थी अनुपलब्धी नावाचं प्रमाणसुद्धा आपल्याला असंच सांगतं की बाबा हा देह अनित्य आहे, नश्वर आहे, मरणारा आहे. कोणाचाही देह झाला तरी तो कधी ना कधीतरी मरणार आहे असाच विचार आपल्याला करावा लागतो. वेगवेगळ्या पद्धतीने याचं आपण चिंतन पाहिलं. देह मरणारा काय शब्दशास्त्राच्या दृष्टीने विचार करत असताना सुद्धा देहाचे वाचक म्हणून जेवढे शब्द आपल्याला सांगितलेले पाहायला सापडतात तेवढे सगळे शब्द व्युत्पत्तीनं देहाचं मरणच आपल्याला सांगतात. शरीर शब्द घ्या, देह शब्द घ्या, या सगळ्या शब्दाची व्युत्पत्ती जर आपण पाहिली तर दह्यते असो देहा यत शिर्यते तर शरीरम अशी शरीर शब्दाची देह शब्दाची व्युत्पत्ती कोशामध्ये दिलेली आपल्याला पाहायला सापडते बरं का. यत शिर्यते म्हणजे जे गळून पडतं ते त्यालाच म्हणायचं आहे शरीर, आणि यत दह्यते असो देहा ह्या दह्यते असो देहा हा जो जळतो, जाळला जातो त्याला म्हणायचं आहे देह. आता जळणे याच्यातून सुद्धा देहाचा नाशच आपल्याला लक्षात घेता येतो, आणि गळून पडणे याच्यातून सुद्धा आपल्याला देहाचा नाशच लक्षात घेता येतो. हे आपल्याला पाहिलं पाहिजे बरं का. म्हणजे देहाचे वाचक असलेले शब्द पाहून जर आपण भाषाशास्त्राच्या दृष्टीने विचार करायला लागलो तर त्याच्यातूनही देहाचं मरण आपल्याला लक्षात घेता येतं. वेगवेगळ्या पद्धतीनं देहाच्या नाशाचा, नाशिवंतपणाचा विचार आपल्याला करणं शक्य आहे. हे आपण काल थोडंसं विस्तारानं पाहिलं होतं. देहाकडे येणारं जे मरण आहे ते कधी आयुष्याच्या क्षयानं येतं, कधी कर्माच्या क्षयानं येतं, कधी आयुष्य आणि कर्म दोन्ही संपल्याच्या योगानं देहाच्याकडे मरण प्राप्त होतं, आणि कधी उपच्छेदकाची उपलब्धी झाल्याच्या योगानं देहाला मरण प्राप्त होतं. असंही विचार धर्मशास्त्राने या संदर्भात केलेला आपल्याला पाहायला मिळतो. असे आपण काल चिंतन थोडंसं केलं होतं. पण देह म्हणला की मरणार. कोणाचाही देह असो, कसाही असो, कशाही पद्धतीनं तो सिद्ध झालेला असो, त्या देहाच्या ठिकाणी कशाही पद्धतीची योग्यता असो नसो
तो देह मरणार आहे ही गोष्ट आपल्याला नक्की लक्षात घेतली पाहिजे. एवढाच विचार याच्यातून आपल्याला पाहायचा आहे बरं का. अजून एक थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करत असताना देहाचं चिंतन करताना हा सगळा जो विचार आपण पाहतो नाशाचा विचार हा केवळ स्थूल देहाच्या संबंधानं आपलं पाहणं चालू आहे. देहाचं चिंतन करत असताना साधारणपणे वेदांतामध्ये 3 देहाचा विचार आहे. एक आहे कारणदेह, दुसरा आहे सूक्ष्मदेह आणि तिसरा आपल्याला जो डोळ्याला दिसतो तो हाडामासाचा गोळा असलेला स्थूल देह. स्थूल, सूक्ष्म आणि कारण या पद्धतीनं 3 देहाचं चिंतन वेदांतात नेहमी येतं. याच्या पलीकडे काही ग्रंथातून समर्थाच्या वाङ्मयातून वगैरे जर आपण पाहिलं तर महाकारण देहाचा एक विचार त्यांनी सांगितलेला आपल्याला पाहायला सापडतो बरं का. स्थूलदेह, सूक्ष्मदेह, कारणदेह आणि महाकारण देह अशा 4 पद्धतीनं देहाचा विचार करत असताना स्थूलदेह कोणता आपल्याला दिसणारा हा हाडामासाचा गोळा म्हणजे स्थूल शरीर आहे. या स्थूल शरीराच्या संबंधाने जगद्गुरू शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये असं म्हणले पहा, त्वंग मांस रुधिर स्नायू मेदो मज्जा अस्थिसंकुलम पूर्णम मूत्रपुरुषाभ्याम स्थूलम निंद्यमिदम वपुः. इदम स्थूलम वपुः निंद्यम. हे स्थूल शरीर अतिशय निंद्य आहे असं चिंतन त्यांनी केलं. कारण काय, या शरीराच्या ठिकाणी आहे काय काय याचा विचार सांगताना त्यांनी सांगितलं त्वचा आहे, इथं मांस आहे, इथं रक्त आहे, इथं स्नायू आहेत, इथं मेद आहे, इथं मज्जा आहे, इथं अस्थि आहेत. या सगळ्यांनी व्याप्त असलेलं हे शरीर असल्यामुळे याच्याबद्दल निंद्यतेचा विचार करावा लागतो. पूर्ण मूत्रपुरुषाभ्याम, मूत्रपुरुष याच्याने भरलेला हा हाडामासाचा गोळा असलेला देह आहे. या शरीराच्या ठिकाणी पवित्रता कशाही पद्धतीची नाही याचा विचार सांगत असताना योगशास्त्राने 5-6 कारणाने शरीराची अपवित्रता सांगितलेली आपल्याला पाहायला सापडते बरं का. स्थानात, बीजात, उपष्टंभात, निश्चंदात, निधनादपी. माझा मुद्दा इथं निधनावर आहे. शरीराच्या ठिकाणी असलेली अपवित्रता सांगत असताना जी 6 कारणं सांगितलीत योगशास्त्राने त्याच्यामध्ये शरीराला असलेलं मरण हे सुद्धा शरीराच्या अपवित्रतेचे कारण सांगून ठेवलेलं आहे. स्थानात शरीराची अपवित्रता कोणत्या कोणत्या करणारे जाता जाता बघून चला. स्थानात या शरीराचा जन्म ज्या स्थानातून झाला किंवा जे स्थान हे शरीर राहण्याकरता म्हणून मातेचं उदर नावाचं स्थान भगवंताने निवडून ठेवलेलं होतं, या स्थानाचा विचार जर आपण केला तर हे स्थानसुद्धा अत्यंत अपवित्र आहे. ज्ञानोबारायांनी या स्थानाचं वर्णन करत असताना असं सांगितलं, मातेच्या उदर कुहरी पचुनी विष्ठेच्या दाथरी उकडोनी नवमासवरी जन्मजन्मोनी मरती. विष्ठेचे दाथर अशा पद्धतीने या स्थानाचं जर वर्णन झालेलं असेल तर ते स्थान पवित्र आहे असं म्हणतात का? विष्ठेच्या दाथरीमध्ये हे शरीर राहिलं आणि अपवित्र स्थानाचा 9 महिनेपर्यंत संपर्क ज्या शरीराला घडलेला असेल ते शरीर पवित्र आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून शरीराची अपवित्रता सांगताना पहिलं कारण योगसूत्रकार सांगतात स्थानात. दुसरं कारण त्यांनी सांगितलं बीजात. या शरीराला उत्पन्न करणारं जे बीज आहे, माता पिता यांनी सेवन केलेल्या अन्नातून निर्माण झालेले विकाररूप पदार्थ, पित्याने सेवन केलेल्या अन्नातून निर्माण होणारं वीर्य आणि मातेनं सेवन केलेल्या अन्नातून निर्माण होणारं रक्त, या 2 पदार्थाच्या संयोगातून निर्माण होणारं हे शरीर असल्यामुळं विकाररूप पदार्थाच्या संयोगातून निर्माण झालेल्या पदार्थाला पवित्र म्हणता येत नाही. या दृष्टीने या शरीराची अपवित्रता सांगितलेली आपल्याला पाहायला सापडते. बीजात. तिसरं कारण सांगत असताना योगसूत्रकार सांगतात उपष्टंभात. उपष्टंभ म्हणजे धारण करणारे पदार्थ. या शरीराला धरून ठेवणारे जे पदार्थ आहेत, ऐका, आपलं शरीर जिवंत राहीपर्यंत शरीराला धारण करणारे जे शरीरातले सप्तधातू आहेत, या सप्तधातूपैकी कोणत्या धातूच्या ठिकाणी पवित्रता आहे सांगा? एकही धातू पवित्र आपल्याला पाहायला सापडायचं नाही. शरीर धारण करायला लागतं रक्त. त्या रक्ताला शास्त्रामध्ये आपल्या संस्कृत वाङ्मयाचा विचार जर आपण केला तर संस्कृत कोशामध्ये रक्ताचे वाचक जे शब्द आहेत त्याच्यात पहिला शब्द आहे अशुद्ध. रक्ताचं नावच जर अशुद्ध असेल तर त्या रक्ताने ज्या शरीराची धारणा झालेली आहे त्या शरीराला शुद्ध पवित्र म्हणता येईल का? बोला. नाही, कोणताही धातू शरीराला धारण करणारा पवित्र नाही. रक्त पवित्र नाही, रेत पवित्र नाही, या शरीराला धारण करणारा अस्थि पवित्र नाही, या शरीराला धारण करणारे चर्म पवित्र नाही. सप्तधातूपैकी कुठल्याही धातूला स्वतंत्रतेनं पवित्रता आपल्याला पाहायला सापडायची नाही. अशा सगळ्याच्या सगळ्या अपवित्र पदार्थांनी ज्या शरीराची धारणा होते असं हे शरीर असल्यामुळे हे अपवित्र आहे असं एक योगसूत्रकारांनी कारण दिलं आहे. हां, स्थानात, बीजात, उपष्टंभात. त्याच्यानंतर सांगितलं निश्चंदात. निश्चंद म्हणजे शरीरातून प्रवाही होणारे पदार्थ, बाहेर पडणारे पदार्थ. शरीरातून बाहेर पडणारे सगळेच्या सगळे पदार्थ पवित्र आहेत की अपवित्र आहेत विचार करा ना. 9 द्वारा शरीराला जे आहे त्या 9 द्वारातून बाहेर पडणारा पदार्थ किंवा 3.5 कोटी रोमरंध्ररूपी जी छिद्र आपल्या शरीराला आहेत या छिद्रातून बाहेर पडणारा घाम, याच्यापैकी कोणता पदार्थ पवित्र आहे सांगा ना? कोणताही पदार्थ पवित्र नाही. आपल्या रोमरंध्रातून बाहेर पडणारा जो घाम आहे ना, आपल्या स्वतःच्या घामाला मनुष्याने जर स्पर्श केला तर त्याला हात धुवून शुद्धता आहे आणि दुसऱ्याच्या घामाला जर मनुष्याचा स्पर्श झाला हां
तर त्याला स्नानाशिवाय शुद्धी नाही असा विचार शास्त्राने सांगितलेला आहे. म्हणजे एखाद्या रोग्याचा घाम पुसून काढायची पाळी जरी आपल्यावर आली तरी आपल्याला स्नान करावं लागत असेल तर शास्त्राने सांगितलं एवढ्या अपवित्र पदार्थाला जन्म देणारं हे शरीर आहे. निश्चंद म्हणजे शरीरातून बाहेर पडणारे जे पदार्थ आहेत सगळेच्या सगळे आपल्याला अपवित्र पाहायला सापडतात. कुठलाही पदार्थ पवित्र नाही. डोळ्यातून बाहेर पडणारं चिपडं पवित्र नाही, तोंडातून बाहेर पडणारी लाळ पवित्र नाही, नाकातून बाहेर पडणारा शेंबूड पवित्र नाही, मलमूत्रद्वारातून स्रवणारे जे मलमूत्र नावाचे पदार्थ आहेत ते सुद्धा पवित्र नाहीत, घाम पवित्र नाही, कोणताही पदार्थ पवित्र नाही. आणि या सगळ्याच्या सगळ्या निश्चंद म्हणजे प्रवाही होणाऱ्या अपवित्र पदार्थांना जन्म देणारं हे शरीर असल्यामुळं या शरीराच्या ठिकाणी अपवित्रता आहे असं एक योगसूत्रकारांनी कारण सांगितलेलं आहे. निश्चंदात काय 4 कारणाचा विचार आपण पाहिला. स्थानात, बीजात, उपष्टंभात, निश्चंदात. आणि त्याच्या पुढचं 5वं कारण दिलं आहे, शरीराच्या अपवित्रतेचं 5वं कारण दिलं आहे, निधनात अपि. या शरीराच्या ठिकाणी निधन आहे, नक्की मरण आहे. कोणतंही शरीर जरी झालं तरी त्या शरीराच्या ठिकाणी मरण आहे म्हणून शरीर अपवित्र आहे. शरीराला मरण आहे म्हणून शरीर अपवित्र असं सांगत असताना त्याचा खुलासा करताना योगशास्त्रावरच्या भाष्यकारांनी असं आपल्याला सांगितलेलं आहे की बाबा एक शरीर मरण्याने दुसऱ्या त्या शरीराच्या संबंधी असलेल्या शरीराधिकाला सूतक इत्यादी प्राप्त करून देत जर असेल तर ते मुळामध्ये मरणारं शरीर पवित्र म्हणायचं का? म्हणता येत नाही. ज्याच्या संबंधात असलेल्या मरणाच्या योगानं जे शरीर संबंधी इतर शरीरांना सूतकाधिकाची प्राप्ती करून देतं ते शरीर आपल्याला पवित्र म्हणता येत नाही. म्हणून निधनात अपि शरीराच्या पाठीमागं निधन आहे. आणि कायम आधेय शौचत्वात शेवटचं एक त्यांनी सांगितलेलं. माझा मुद्दा फक्त निधनाच्या ठिकाणी होता पण बाकीच्या शरीराची अपवित्रता सांगणाऱ्या कारणाचा विचार थोडासा जाता जाता मी बोलतोय. आधेय शौचत्वात या शरीराच्या ठिकाणी पावित्र्याचं आधान करावं लागतं, पावित्र्य ठेवावं लागतं. वारंवार या शरीराच्या ठिकाणी पवित्रता निर्माण करण्याचा आपल्याकडून प्रयत्न होत राहतो. सकाळी उठल्याबरोबर मनुष्य तोंड धुतो, सकाळी उठल्याबरोबर मनुष्य स्नान करतो, गंधलेपन करतो, यज्ञोपवीत धारण करतो. हे सगळं कशा करता चालले बोला? आपल्या शरीराला पवित्र करण्याकरता की नाही? मग स्नान करून शरीराच्या ठिकाणी रोज पावित्र्य ठेवावं लागत असेल, गंधभस्म लावून शरीराच्या ठिकाणी रोज पावित्र्य ठेवावं लागत असेल, तुटलेलं जानवं परत बदलून शरीराच्या ठिकाणी पावित्र्य पुन्हा ठेवावं लागत असेल तर मुळामध्ये हे शरीर पवित्र आहे म्हणता का? ज्याच्या ठिकाणी पावित्र्य वारंवार निर्माण करून ठेवण्याची गरज आहे त्या शरीराला पवित्र म्हणण्याचं कारण नाही. अशा 5-7 कारणांनी शरीर अपवित्र आहे असं योगशास्त्रकारांनी आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं. त्याच्यात निधन, शरीराच्या पाठीमागे नक्की निधन आहे, मरण आहे, म्हणूनच शरीर अपवित्र आहे असा एक विचार त्यांनी सांगितलेला आपल्याला पाहायला सापडतो बरं का. हे सगळं स्थूल शरीराच्या निंद्यतेचं, अपवित्रतेचं चिंतन आहे. हे सारं स्थूल शरीराच्या बद्दलचं चिंतन. हाडामासाचा गोळा म्हणून आपल्यासमोर उपस्थित असलेला हा जो देह आहे या देहाला स्थूल देह म्हणायचं. पण या शरीरामध्ये कार्यरत असणारं दुसरं एक शरीर आहे त्याचं नाव आहे सूक्ष्मदेह. शरीर आहे, स्थूल देह आहे, पण या स्थूल शरीरामध्ये कार्यरत असणारा जो देह आहे त्याचं नाव आहे सूक्ष्मदेह. विचार करा, हाडामासाचा गोळा असणारा हा स्थूल देह जसा आपल्याला आहे तसा प्रेतालाही आहे की नाही? प्रेतालाही आहे. आपल्याला जसा तो देह आहे, जिवंत माणसाला जसा तो देह आहे तसा तो प्रेतालाही आहे. पण स्थूल शरीर केवळ कार्यरत असत नाही हे आपल्याला त्या दोन शरीराकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की नाही? माणसाचा जिवंत देह कार्यरत आहे आणि माणसाचा मेलेला स्थूलदेह कार्यरत नाही. त्याचं कारण काय? माणसाच्या स्थूल शरीराच्या ठिकाणी असलेला सूक्ष्मदेह जिथं विद्यमान आहे तिथं कार्यप्रवृत्ती दिसते आणि सूक्ष्मदेह निघून गेला म्हणून कार्यप्रवृत्ती दिसली नाही. हे त्याचं उत्तर आपल्याला पाहायला सापडतं बरं का. जीव गेला म्हणजे काय? सूक्ष्मदेहासह अंतःकरणाचा तादात्म्याभिमान धारण करणारे चैतन्य त्या शरीरातून निघून गेलं एवढाच अर्थ धर्मशास्त्राने आपल्याला सांगितला आहे. जीव जाणे याचा अर्थ असा आहे सूक्ष्म शरीर गेलं. आणि हे सूक्ष्म शरीर म्हणजे काय याचा विचार सांगत असताना 17 तत्वाचा गठ्ठा, काही ठिकाणी 16 तत्वाचा गठ्ठा, काही ठिकाणी 8 गावांनी मिळून बनलेलं अशा पद्धतीचं एक शरीर त्याचं नाव आहे सूक्ष्म शरीर असं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं बरं का. हे सूक्ष्म शरीर कसं आहे? 17 तत्वाचा गठ्ठा. पंचदशिकाराला विचारा, ते म्हणतात 17 तत्वांनी बनलेलं हे शरीर आहे. बुद्धी कर्मेंद्रिय प्राण पंचकैर मनसा धिया शरीरम सप्तदशभी सूक्ष्मम तर लिंगम उच्चते. हे सूक्ष्म शरीर आहे, यालाच लिंग शरीर अशा पद्धतीची संज्ञा आहे. लिंग शरीर असं का म्हणायचं? लीनम गमयती ज्ञापयती इति लिंगम. आपल्या शरीराच्या ठिकाणी लीन रूपानं जे आहे अशा पद्धतीचं ज्ञान जे आपल्या कार्यावरून करून देतं
अशा पद्धतीचं ते शरीर असल्यामुळे त्याला लिंग शरीर असं म्हणायचं आहे. हे लिंग शरीर त्याला सूक्ष्म शरीर नाव आहे. सूक्ष्म म्हणण्याचं कारण ते दिसत नाही, इंद्रिय गोचर नाही म्हणून सूक्ष्म आहे, आणि लीन राहून आपलं कार्यानं ज्ञान करून देतं म्हणून ते लिंग आहे. लिंग किंवा सूक्ष्म दोन पद्धतीचं नाव त्या शरीराच्याबद्दल आपल्याला पाहायला मिळतं. या लिंग शरीराची रचना कशी झाली, हे शरीर कसं निर्माण झालं, 17 तत्वाच्या गठ्ठ्यातून हे रचलं गेलेलं आहे. हाडामासाचा गोळा, सप्तधातूचा गोळा, या पद्धतीनं स्थूल शरीराची जशी रचना झाली तशी 17 तत्व एकत्रित आली आणि त्याच्यातून सूक्ष्मदेह निर्माण झाला. ही 17 तत्व कोणते? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी, अशा 17 तत्वाचं मिळून हे सूक्ष्म शरीर आहे. बरोबर 17 तत्व झाली ना. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण मिळून 15 झाली, 16वं मन आणि 17वी झाली बुद्धी. 17 तत्वाचा जो गठ्ठा आहे याचं नाव आहे सूक्ष्म शरीर. काही ठिकाणी 16 तत्वाचा गठ्ठा म्हणले, त्यांनी मन बुद्धीला वेगळं न करता एक अंतःकरण घेतलं. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण आणि अंतःकरण मिळून 16 तत्वाचा गठ्ठा. 17 तत्वाचा गठ्ठा म्हणा, 16 तत्वाचा गठ्ठा म्हणा. जगद्गुरू शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये या शरीराचं वर्णन करत असताना याला पुर्यष्टक नाव दिलं आहे. पुर्यष्टक म्हणजे 8 पुरी, म्हणजे 8 लहान लहान नगरं मिळून हा सूक्ष्म शरीराचा गठ्ठा तयार झालेला आहे. म्हण 8 पुरी कोणत्या या शरीरामध्ये राहतात? आचार्यांनी वर्णन करताना असं सांगितलं, वागादी पंच, श्रवणादी पंच, प्राणादी पंच, अभ्रमुखादी पंच. एक एक गावच सांगितलं आचार्यांनी त्या शरीरामध्ये असणार. 8 गावं सांगायची आहेत ना. पहिल्यांदा सांगितलं पंच ज्ञानेंद्रियरूपी एक गाव आहे, पंच कर्मेंद्रियरूपी दुसरा गाव आहे, पंच प्राणरूपी तिसरा गाव या शरीरामध्ये राहतो आहे, पंचभूतरूपी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूताच्या रूपाचा एक गाव या शरीरात राहतो. 4 झालं. बुद्ध्यादी अंतःकरण, बुद्धी, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4चा गठ्ठा मिळून असलेलं अंतःकरण हे एक गाव आहे. 5वं गाव झालं. बुद्ध्या अविद्या अपि, अविद्या एक या शरीरामध्ये आहे, अज्ञान एक या शरीरामध्ये आहे. 6 झालं. काम कर्मणी, मनुष्याच्या अंतःकरणात निर्माण होणारी जी इच्छा आहे ती सुद्धा सूक्ष्म शरीरातला एक गाव आहे. आणि जीवाच्याकडून घडत राहणारी वेगळ्या वेगळ्या पद्धतीची कर्म हे सुद्धा एक सूक्ष्म शरीरात असणारं गाव आहे. अशा 8 पुरींनी म्हणजे गावांनी रचलेलं हे सूक्ष्म शरीर असल्यामुळं याला पुर्यष्टक असं नाव जगद्गुरू शंकराचार्यांनी दिलेलं आहे. पुर्यष्टक म्हणा, सूक्ष्म शरीर म्हणा, लिंग शरीर म्हणा, 16 तत्वाचा गठ्ठा म्हणा, 17 तत्वाचा गठ्ठा म्हणा, की 8 नगरांनी रचलेला एक लहानसा देश म्हणा. काय म्हणायचं असेल ते त्याच्याबद्दल म्हणा, पण असं एक सूक्ष्म शरीर आपल्या शरीरामध्ये नांदत आहे. हे स्थूल शरीर आहे. या स्थूल शरीराच्या आत असणारं दुसरं सूक्ष्म शरीर आहे, आणि त्या सूक्ष्म शरीरालाही कारण असणारं एक कारण शरीर आहे. कारण शरीराचा विचार, तिसरं शरीर आपल्याला असलेलं जे आहे त्याचं नाव आहे कारण शरीर. आणि या कारण शरीराचा विचार सांगत असताना जीवाच्या ठिकाणी असलेलं अज्ञान हेच जीवाचं कारण शरीर आहे. कारण ज्या शरीराच्यापासून पुढं सूक्ष्म शरीर निर्माण होणार, ज्या शरीराच्यापासून पुढं स्थूल शरीर निर्माण होणार, या स्थूल सूक्ष्म सगळ्याच्या सगळ्या शरीराच्या उत्पत्तीला कारण ठरणारं आत्मस्वरूपाचं जे जीवाच्या ठिकाणी असणारं अज्ञान आहे ते कारणरूप असल्यामुळं आणि देहाचं जनक असल्यामुळं त्याला कारण देह अशा पद्धतीची संज्ञा वेदांतात दिलेली आपल्याला पाहायला सापडते बरं का. असं कारण शरीराचा विचार आहे. पंचदशीकारांनी कारण शरीराचं चिंतन सांगत असताना असं सांगितलं आपल्याला, चिदानंदमय ब्रह्म प्रतिबिंब समन्विता तमो रजस सत्वगुणा प्रकृतिर्द्विविधा सा सत्वशुद्ध विशुद्धीभ्याम मायाविद्येच ते मते मायाबिंब वशीकृत्य तामस्यात सर्वज्ञ ईश्वर अविद्या वशगस्त्वन्यः तद्वैचित्र्यात अनेकधा सा कारण शरीरम स्यात् प्राज्ञस्तत्राभिमानवान. विवेक हे विद्यारण्यांनी पंचदशीमध्ये केलेलं हे चिंतन आहे. सच्चिदानंदमय असलेला परमात्मा, त्याच्या प्रतिबिंबानं युक्त असलेली म्हणून चेतनवत भासणारी अशी जी सत्व रजतम या 3 गुणाची साम्यावस्थारूपी प्रकृती आहे बरं का. नुसती प्रकृती विभाग पाहू शकत नाही, म्हणून प्रकृतीला चिदानंदमय ब्रह्म प्रतिबिंब समन्विता म्हणलं. प्रतिबिंबानं, ब्रह्माच्या प्रतिबिंबानं युक्त असलेली सत्वरजतम या 3 गुणाची साम्यावस्थारूपी प्रकृती, या प्रकृतीच्यामध्ये विभाग झाला. तो विभाग कसा झाला? मलिन सत्वप्रधानता आणि शुद्ध सत्वप्रधानता असा भेद निर्माण झाला. आणि शुद्ध सत्वप्रधान असलेली जी प्रकृती आहे तिचं नाव आहे माया. मलिन सत्वप्रधान असलेली जी प्रकृती आहे तिचं नाव आहे अविद्या. शुद्ध सत्वप्रधान असलेली प्रकृती ईश्वराची उपाधी आहे आणि मलिन सत्वप्रधान असलेली जी प्रकृती आहे ती जीवाची उपाधी आहे. शुद्ध सत्वप्रधान असलेल्या त्या प्रकृतीला माया नाव आहे आणि मलिन सत्वप्रधान असलेल्या त्या प्रकृतीला अविद्या नाव आहे. जीवाच्याकडे मलिन सत्वप्रधान जी अविद्या नावाची उपाधी प्राप्त झाली,
हेच त्या जीवाचं कारण शरीर आहे. आणि त्या कारण शरीराचा अभिमान धारण करणाऱ्या जीवाला प्राज्ञ ही संज्ञा प्राप्त होते वगैरे वगैरे पुढचं चिंतन आहे. त्याच्याशी मला आत्ता घेणं देणं नाही. पण अज्ञान नावाचे कारण शरीर जीवाच्या ठिकाणी आहे. विचार करा, ही 3 शरीरं झाली ना, एक स्थूल देह झाला, एक सूक्ष्म देह झाला आणि तिसरा कारणदेह जीवाच्याकडे असतो, असं एक आपण चिंतन केलं. या 3 देहाच्याबद्दल विचार करत असताना कुठल्या देहाचा नाश असतो, कुठल्या देहाचा लय असतो आणि कुठल्या देहाचा बाध असतो, याचं वेदांतामध्ये स्वतंत्र चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. स्थूल शरीराच्याबद्दल जर आपण विचार केला तर याचा नाशच होतो. प्रत्येक वेळेला या स्थूल शरीराच्याबद्दल नाशाचं चिंतन करावं लागतं, हा नष्ट होऊन जातो. सूक्ष्म देहाचा विचार करत असताना तो नष्ट होत नाही, तो लीन होत जातो. त्याच्यात असलेली जी 17 तत्व आहेत, त्या 17 तत्वाची जी कारणं, त्या कारणामध्ये लय पावता पावता त्या कारणाचा पुन्हा त्याच्या कारणात लय, त्या कारणाचा पुन्हा त्याच्या कारणात लय, असा लय होता होता परमात्मा स्वरूपामध्ये संपूर्णपणे त्या सूक्ष्मदेहाचा लय होऊन जातो. सूक्ष्मदेहाच्याबद्दल लयाची प्रक्रिया सांगितलेली आहे बरं का. हे विचारसागरामध्ये त्या निश्चलदासजीने एका पद्यामध्ये फार सुंदर रीतीनं लय चिंतनाची प्रक्रिया मांडलेली आहे. माटी को कारज घट जैसे माटी ताको बाहरी माही, जलते फेन तरंग बुदबुदा उपजत, जलते जुदे सो नाही, ऐसे जो जाको है कारज कारण रूप पिछा न हो ताही, कारण ईश सकल को सोमय लय चिंतन जान हो विध याही. लय चिंतन या पद्धतीला म्हणायचं आहे. काय काय करायचं, जे जे कार्य आहे त्याला कारण रूपानं जाणत जायचं. कार्य असलेल्या पदार्थामध्ये कारणाच्याशिवाय दुसरं काही आहे का? काही नसतं. मातीपासून निर्माण झालेले जेवढे काही कार्यरूप पदार्थ असतील, मडका असेल, दिवलाणा असेल, पंटी असेल, झाकणी असेल, वेळणी असेल, सुरई असेल, काय काय म्हणायचं असतील ते म्हणा. हे सगळेच्या सगळे पदार्थ तुम्ही मातीपासून निर्माण झालेले बारकाईनं बघा. या पदार्थाच्या अंतर्बाह्य मातीच्याशिवाय दुसरं काही आहे का? काही नाही. माटी को कारज घट जैसे माटी ताको बाहरी माही, आत आणि बाहेर त्याच्या मातीच माती आपल्याला पाहायला सापडते. मग सगळे पदार्थ निर्माण झाले, मातीपासून निर्माण झालेले सगळेच्या सगळे पदार्थ त्यांच्या अंतर्बाह्य जर मातीच असेल तर माती रूपानं त्यांना जाणायचं की नाही? जाणायचं. जलते फेन तरंग बुदबुदा उपजत. पुढे त्यांनी वर्णन करताना दृष्टांताने असे चिंतन दिले आपल्याला. पाण्यापासून फेस, तरंग, बुडबुडे हे सगळे पदार्थ निर्माण झालेले आपल्याला पाहायला सापडतात. उपजत, जलते जुदे सो नाही. पण पाण्याच्या पेक्षा ते वेगळे आहेत का? भिन्न आहेत का? भिन्न नाहीत. मग सगळ्या पदार्थांना पाणी रूपानं जाणा. जे मातीचं कार्य असलेले पदार्थ आहेत त्यांना केवळ माती रूपानं जाणा. जे पाण्याचं कार्य असलेले पदार्थ आहेत त्यांना केवळ पाणी रूपानं जाणा. जे तेजाचं कार्य असलेले पदार्थ आहेत त्यांना केवळ तेज रूपानं जाणा. वायूचं कार्य असलेल्या सगळ्या पदार्थांना केवळ वायू रूपानं जाणा. आणि आकाशाचं कार्य असलेल्या सगळ्या पदार्थांना केवळ आकाश रूपानं जाणा. काय उरलं? जगामध्ये पंचमहाभूताच्याशिवाय दुसरा पदार्थ आपल्याला डोळ्याला दिसायचा नाही. माती रूपानं मातीच्या सगळ्या कार्यपदार्थाला जाणल्याच्या नंतर मडकं दिसायचं नाही, बोळकं दिसायचं नाही, सुगडं दिसायचं नाही, सुरई दिसायची नाही, काही दिसत नाही. एक मातीच दिसत राहते. कारणात दृष्टी गेल्याच्या नंतर कार्य दिसतं का? विचार करा. आपल्याकडे समजा ज्ञानोबराने दृष्टांताने चिंतन केले. सुवर्णाची या महिखा सुवर्ण शुळेची रेखा, सुवर्णाची या अंबिका नाश केला. एकाच्याकडे सोन्याची देवीची मूर्ती होती, महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. सुवर्णाचा शूल तिच्या हातात आहे, सुवर्णाचाच महिषासुर आहे, सुवर्णाचा सिंह आहे आणि सोन्याचीच ती महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. या सगळ्या पदार्थांच्याकडं पाहत असताना ज्याच्या घरात ही सोन्याची मूर्ती आहे तो सोनं म्हणून पाहतो का देवी म्हणून पाहतो? सांगा मला, बोला थोडं. देवी म्हणून पाहतो, देवी म्हणून पाहतो. पण तीच सोन्याची मूर्ती काही कारणानं सोनाराच्याकडं न्यावी लागली आणि विकावी लागली तर सोनार त्याला तराजूत घालत असताना ही महिषासुरमर्दिनी आहे, हा महिषासुर आहे, हा सिंह आहे, हा त्रिशूळ म्हणत बसतो का सोनं म्हणून बघतो? त्याची दृष्टी सोन्याची असते. पूजकाची दृष्टी जरी देवीची, महिषासुराची, सिंहाची, त्रिशूळाची असली तरी सोनाराच्या दृष्टीनं मात्र ते सोन्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. तो म्हणतो हा महिषासुर आहे ना, या महिषासुराची किंमत मी तुम्हाला देतो 10 लाख रुपये आणि ही जी महिषासुरमर्दिनी आहे ना हिची किंमत आहे 1 लाख रुपये. बरोबर आहे का? महिषासुरमर्दिनीला 1 लाख रुपये आणि महिषासुराला 10 लाख रुपये. तो म्हणतो मला ते काही ठाऊक नाही, त्याचं वजन काय आहे बघा ना. महिषासुरमर्दिनीचं वजन 1 लाख रुपये देण्यापेक्षा अधिक किमतीचं नाही आहे, एवढंच मला माहिती आहे. मला सांगायचं काय, सोनाराच्या दृष्टीनं जेव्हा त्या मूर्ती सगळ्या पाहिल्या जातात
तेव्हा त्याला सोन्याच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही, कारण सोनाराची दृष्टी कारणात गेलेली आहे आणि पूजकाची दृष्टी कार्यात आलेली आहे. कार्यदृष्टीला महत्त्व नाही, शास्त्राच्या दृष्टीनं कार्यदृष्टीला महत्त्व नाही. आपण मातीचं कार्य असलेल्या सगळ्या पदार्थांच्याकडे माती म्हणून बघायला लागा, जलकार्य असलेल्या सगळ्या पदार्थांच्याकडे जलरूपानं बघा. अशा पद्धतीनं पंचमहाभूत शिल्लक राहिली की पृथ्वी ही पाण्यापासून निर्माण झालेली असल्यामुळं पृथ्वीचा पाण्यात लय करा, पाण्याचा तेजात लय करायचा, तेजाचा वायूत लय करायचा, वायूचा आकाशात लय करायचा, आकाशाचा मायेत लय करायचा आणि मायेचा आत्मस्वरूपात लय करून एक आत्मस्वरूपाच्याशिवाय दुसरं काही नाही आणि तो आत्मा म्हणजेच मी आहे, अशा पद्धतीचं चिंतन करणं याला म्हणतात लय चिंतन. मला काय सांगायचं होतं, सूक्ष्म शरीराच्या बद्दलचा विचार करत असताना सूक्ष्म शरीरात असलेली सगळी तत्त्व ज्या ज्या कारणापासून निर्माण झालेली आहेत त्या त्या कारणामध्ये त्या सगळ्या सूक्ष्म शरीरातल्या तत्त्वांचा लय करून टाकावा लागतो, लय करायचा असतो. लय प्रक्रिया तिथं आपल्या नाशाची प्रक्रिया तिथं नाही. स्थूल देहाचा विचार केला तर याच्याबद्दल नाश प्रक्रिया आहे, सूक्ष्म शरीराचा विचार जर केला तर त्याच्याबद्दल लय प्रक्रिया आहे. आणि कारण शरीराच्याबद्दल विचार करत असताना कारण शरीर रूप असलेली जी अविद्या आहे तिच्याबद्दल बाध प्रक्रिया. बाध म्हणजे खोटं असं जाणणं, त्या पदार्थाच्याबद्दल मिथ्यात्वाची बुद्धी धारण करणं. ना प्रतितीस तयोर बाधा किंतु मिथ्यात्व निश्चय. पंचदशीकारांनी बाधाची व्याख्या आपल्याला सांगितली. एखादा पदार्थ आपल्या डोळ्याला न दिसणे म्हणजे बाध नाही, एखादा पदार्थ आपल्या डोळ्याला न दिसणे म्हणजे बाध नाही, तर तो पदार्थ खोटा आहे एवढं कळालं त्या पदार्थाचा बाध झाला. अज्ञान खोटा आहे असं कळणं हाच अज्ञानाचा बाध आहे. अज्ञानाला खोटेपणानं जाणून कारण शरीररूप अज्ञानाचा बाध करून घ्यायचा. सूक्ष्म शरीरामध्ये असलेल्या 17 तत्वाचा आपल्या कारणामध्ये लय करता करता त्याचा लय संपूर्णपणे साधायचा आणि स्थूल शरीराच्याबद्दल नाशाचं चिंतन करायचं असं शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ज्या स्थूल शरीराचा विचार ऐका प्रयाण काळाचं चिंतन करताना आपल्याला करावं लागणार आहे. प्रयाण काळाचं चिंतन करत असताना हे जे गीतेतलं चिंतन आहे तो देह सोडतो, तेव्हा देह सोडल्याच्यानंतर त्या अमुक अमुक पद्धतीनं देह सोडल्यानंतर त्याला परमगती प्राप्त होते. हे सगळं चिंतन करत असताना कारण शरीराचा संबंध नाही, सूक्ष्म शरीराचा संबंध नाही, प्रत्येक ठिकाणी स्थूल शरीराच्या त्यागाचा संबंध आहे, नाशाचा संबंध आहे. स्थूल शरीराच्या नाशाचाच विचार आहे. स्थूल शरीर जिवंत असताना त्याच्यातल्या सूक्ष्म शरीराचा ज्यानं लय साधला आहे आणि कारण शरीराचा ज्यानं बाध साधला आहे त्याच्याच प्रयाण काळाचं चिंतन इथं गीतेमध्ये केलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. ज्यानं आपला सूक्ष्मदेह लीन केला नाही, ऐका, ज्याने आपला सूक्ष्मदेह लीन केला नाही, ज्याने आपला कारणदेह बाधित केला नाही, अज्ञान खोटं हे ज्याला कळालं नाही आणि सूक्ष्म शरीरातली सगळी 17 तत्त्व ज्याची लीन झाली नाहीत त्याला महात्म्य पण नाही आणि त्याचं मरणच असतं, त्याचा प्रयाण काळ नाही. आणि प्रयाण काळाचा विचार करत असताना ही 2 देह आधीचे कारण आणि सूक्ष्म, एकाचा बाध आणि एकाचा लय महात्म्यानं साधलेला असला पाहिजे. तो कशानं साधतो? अज्ञानाचा बाध जो होतो तो ज्ञानानंच होतो आणि सूक्ष्म शरीराचा जो लय होतो तो सुद्धा ज्ञानानंच होतो. ज्ञानाच्या योगानं, विचाराच्या योगानं लय आणि बाध या 2 गोष्टी कारण आणि सूक्ष्म शरीराच्या बाबतीत ज्यानं साधून ठेवलेल्या आहेत, प्रयाण काळामध्ये मन निश्चल करणं, भक्तियुक्त करणं, योगबल धारण करणं, 2 भुवयांच्या मध्यभागामध्ये सर्व इंद्रियांचा उपसंहार करणं, एकत्रित करणं सगळी इंद्रिय, ही प्रक्रिया त्या महात्म्याला साधता येते. मग योग मार्गाने त्या महात्म्याने देहाचा त्याग केल्याच्यानंतर तो परमपुरुषाला प्राप्त होतो, दिव्य पदवीला प्राप्त होतो. अशा पद्धतीचं चिंतन भगवंतांनी इथं उपस्थित केलेलं आहे. सूक्ष्म शरीराचा विचार आपण केला, कारण शरीराचा विचार आपण केला, स्थूल शरीराच्या त्यागाचं नाशाचं थोडंसं चिंतन आपल्याला पाहायचं होतं, ते आपण पाहत होतो. कोणाचाही देह झाला तरी तो मरणार आहे. ज्ञानोबारांनी वर्णन केले, धातयाही पाया पडता नुठी गतायू पंडुसुता. ज्याचं आयुष्य संपलेलं आहे तो मरून पडल्याच्या नंतर ब्रह्मदेवाच्या पाया पडूनही काही उपयोग नसतो. धातयाही पाया पडता, जो धाता आहे, निर्माता आहे, त्याच्या पाया पडून सुद्धा नुठी गतायू पंडुसुता. गतायू मनुष्य उठत नाही, फक्त त्याला ज्ञानेश्वर महाराज लागतात. धातयाही पाया पडता चालत नाही. ज्ञानेश्वर महाराज गतायूला सुद्धा उठवू शकतात, त्यांचं सामर्थ्य वेगळं आहे, ते चिंतन वेगळं. पण ब्रह्मदेवाच्या पाया पडूनही काय, एक व्यासांच्या बाबतीतली कथा सांगतात ना, व्यासांच्याकडे व्यास सप्त चिरंजीवातले एक चिरंजीव आहेत. चिरंजीव असल्यामुळं त्यांना कल्पजीवन आहे, 1 कल्पपर्यंत ब्रह्मदेवाचं आयुष्य असेपर्यंत ते जिवंत राहणार आहेत. व्यासांच्याकडे एक दास नावाचा सेवक होता. तर सगळी सेवा करायचा व्यासांची, सगळी सेवा, कायावाच्या मनानं सद्गुरूची संपूर्ण सेवा तो करायचा. त्याच्या सेवेनं व्यासमहर्षी त्याच्यावर संतुष्ट झाले, प्रसन्न झाले
आणि व्यासांना वाटलं की प्रत्येक वेळेला सेवक बदलल्याच्यापेक्षा हा सेवक आपल्याजवळ कायम राहिला तर फार चांगलं आहे. आणि यानं कायम राहायचं म्हणजे यानं कल्पजीवी व्हायचं. हे कल्पजीवी आहेत ना, त्याच्यामुळे त्यालाही कल्पजीवी. आता हा मरू नये, याला कल्पायुष्य प्राप्त व्हावं, काय योजना करायची. व्यासाने विचार केला की म्हणजे आपण काहीतरी याच्याकरता योजना केली पाहिजे. कुठं जावं? यमाकडं जावं. कारण काय, मारणारा यम आहे, घेऊन जाणारा यम आहे. त्या यमाला सांगावं की बाबा हा माझा दास आहे, याचं नावही दास आहे, हा माझ्या आवडीचा आहे, हा सगळी सेवा माझी निष्ठेनं करतो. याच्यासारखा दुसरा सेवक प्रत्येक वेळेला शोधत बसण्याच्यापेक्षा हाच मला जीवनभर जर मिळाला तर चांगलं आहे. तेव्हा याला मारू नको, माझ्या एवढं आयुष्य याला दे, असं यमाला जाऊन सांगावं असं मनात आलं व्यासांच्या. व्यासाने ठरवलं. दासाला सांगितलं म्हणजे दासा उद्या आपल्याला निघायचं. कुठं? यमाकडं. दास म्हणलं यमाकडं? हां म्हणे चल माझ्याबरोबर यायचं. म्हणजे तुला मरण थोडंच येणार आहे. ठीक आहे म्हणे. दास आणि व्यास दोघेजण निघाले. संयमिनीपुरीला गेले. यमाच्या दारात उभे राहिले. यमधर्मानं स्वागत केलं. व्यासासारखा महात्मा आला, आत नेलं, बसवलं, सन्मान झाला, पूजा वगैरे. दासाला बाहेर बसवलं होतं. व्यासानं सन्मान वगैरे केला. विचारलं यमधर्मानं, महाराज माझ्याकडे ये. हो म्हणे, मुद्दाम आलो. काय? अरे म्हणे माझा एक सेवक आहे. कोण? माझ्याबरोबर तो आला आहे ना, तो दास आहे आणि त्याची सेवा मला आवडते आणि त्यानं माझ्या सेवेत कायम राहावं, याच्याकरता त्याला मरण येऊ नये, माझ्यासारखं त्याला कल्पजीवन असावं, त्याला तू उचलू नये, हे तुला सांगायला आलो. उचलणार नाहीस ना? यमधर्मानं सांगितलं तसं नाही म्हणले. मग माझ्यापेक्षा एक मोठी अधिकारी देवता आहे, माझ्याकडं उचलायचं काम आहे, पण त्या देवतेनं ज्याला उचलायची आज्ञा केली त्याला उचलायचं काम माझ्याकडे. कोण आहे ही देवता? मृत्यू नावाची देवता आहे म्हणे. मृत्यू माझ्यापेक्षा अधिकार तिचा मोठा आहे. ठीक आहे म्हणे. मग काय करावं? मृत्यूकडे जावं लागेल. व्यास म्हणाले जातो. यमधर्माला विचारलं म्हणे तुझ्यापेक्षा मोठा अधिकारी असल्यामुळं त्याच्याकडे विनंती करायला माझ्याबरोबर तू येतोस का? यमानं सांगितलं येईन ना. मग दास, व्यास आणि यम तिघं गेले मृत्यूच्या दारात. मृत्यूने स्वागत केलं, बसवलं. व्यासांना विचारलं म्हणजे महाराज कसं काय? म्हणे तुम्ही आलात, यमधर्म आलेत, काय कारण काय? नाही म्हणे या माझ्या दासाला कल्पजीवन द्यायचे म्हणून मी ते विनंती करायला आलो. मृत्यूला सांगितलं ते ठीक आहे सगळं म्हणे, पण माझ्यापेक्षा एक वरची देवता आहे ना, क्लास 2, क्लास 1, सुपर क्लास 1 काय असेल ते माझ्यावर एक देवता आहे. कोण? भवितव्यता. ते भवितव्यतेकडे जाऊन विनंती केल्याशिवाय काही नसतं म्हणे, मला काही करता येतं, त्याच्याकडं चला. यमाने सांगितलं त्या मृत्यूकडं जा, मृत्यूनं सांगितलं भवितव्यतेकडं जा. ठीक आहे म्हणे. व्यासाने विनंती केली म्हणे दास माझ्यासोबत आहे, मी स्वतः त्याच्याकरता आलो आहे, यमधर्माला सोबत घेतलं आहे, यमधर्माने तुमच्याकडं आम्हाला आणलं आहे, आपण चौघेजण मिळून आता भवितव्याकडे जायचं का? मृत्यूनं सांगितलं काही हरकत नाही म्हणे, मी येतो तुमच्याबरोबर विनंती करायला, तुमच्यासारख्या अधिकारी महात्म्याला एक सेवक प्राप्त होतो आहे, काय हरकत आहे म्हणे, मी येतो. हे सगळेजण निघाले. दास, व्यास, यम, मृत्यू चौघेही जण गेले त्या भवितव्यतेकडं. भवितव्यतेकडे गेल्याबरोबर व्यासांचं स्वागत भवितव्यता देवानं केलं, सन्मान झाला. विचारलं म्हणे कसं काय येणं झालं? म्हणे नाही माझ्या दासाला कल्पजीवन द्यायचं आणि त्याच्याकरता विनंती करायला आम्ही आलेले आहोत, देता कल्पजीवन? ते भवितव्यतेनं सांगितलं ते माझ्याही हातात नाही म्हणे. मग माझ्याकडं असं सगळं लिहून ठेवलेलं आहे म्हणे, माझ्याकडं ग्रंथामध्ये असं सगळं लिहून ठेवलेलं आहे, प्रत्येकाचं जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाचं मरण कधी हे माझ्याकडं लिहून ठेवलेलं आहे. याचं मरण कधी आहे तेवढं बघतो, ते तुम्हाला सांगतो आणि त्याच्यावर काय परिहाराचा उपाय करायचा. व्यासा तुम्ही शास्त्र जाणता, तो परिहाराचा उपाय करा म्हणजे तो जगेल, नाहीतर तो जगायचा नाही. व्यासाने सांगितलं बघ तरी तुझ्याकडं काय लिहिलं आहे त्याच्या मरणाच्याबद्दल, थोडं बघ तरी. त्यानं तो ग्रंथ जेव्हा काढला त्याच्यात एक श्लोक लिहिला होता, यदा दासश्च व्यासश्च यमो मृत्युस्तथैवच भवितव्य ग्रहम यान्ति तदा दासो मरिष्यति. लिहिलेलं असं होतं त्याच्यात, दास, व्यास, यम आणि मृत्यू हे चौघेजण मिळून ज्या क्षणामध्ये भवितव्याच्या घरी जातील त्या दिवशी दास मेलेला असेल. भवितव्य त्याने सांगितलं म्हणजे महाराज काय निघाले बघा म्हणे. व्यासाने ग्रंथात बघितलं, अरे म्हणले दास काय, दासाचं काय, दास मरून पडला होता. म्हणजे व्यासासारखा महात्मा, ऐका याच्यातून आपल्याला चिंतन एवढंच लक्षात घ्यायचं आहे, व्यासासारखा महात्मा ज्याच्या
कायम जगण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशाही माणसाच्या शरीराचा विचार जर आपण केला तर ते शरीर जगणार आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. स्वतः केलेला प्रयत्न तोकडा, इतरांनी केलेले प्रयत्न तोकडे, महात्म्यांनी शरीर कायम जगवण्याकरता केलेला प्रयत्न तोकडा. शरीर म्हणलं की ते मरणार, निश्चयानं मरणार, कोणाचंही मरणार, कसंही असलं तरी मरणार. काय शरीराच्या स्थैर्यासाठी माणसं काय काय प्रयत्न करतात याचा विचार करत असताना एक योगशास्त्राच्या ग्रंथामध्ये मी वाचलं, कोणाचा प्रयत्न आध्यात्मिक असतो, कोणाचा आधी भौतिक असतो आणि कोणाचा आधी दैविक प्रयत्न असतो. ऐका, योग प्रक्रियेनं शरीराचं जीवन वाढवण्याचा प्रयत्न ज्या महात्म्यांचा आहे, चांगदेवासारखा, त्यांचा प्रयत्न आध्यात्मिक आहे. अध्यात्म म्हणजे शरीर, शरीरातच काही प्रक्रिया करायची आणि शरीराचं जीवन वाढवायचं, आध्यात्मिक प्रक्रिया. यौगिक प्रक्रियेने ज्यानं आपलं जीवन वाढवलं त्यानं आध्यात्मिक प्रक्रियेनं आपलं जीवन वाढवलं म्हणा, कारण तो प्राणायाम करतो शरीरातच. ती खेचरी मुद्रा एक सांगितली योगशास्त्रात. म्हणजे मी काही योगशास्त्राचा अनुभवी नाही, वाचून माहिती असलेली खेचरी मुद्रा सांगतो. तुम्हाला करायचं असलं तर योगी गाठण करा, मरण टाळता येतं, मरण टाळता येतं, असा खेचरी मुद्रेचा उपयोग आहे. काय करायचं असतं, शाब्दिक ज्ञान आहे माझ्याकडं, सांगू की नको सांगा. सांगायला मला बरंच वाटतं, कारण तेवढा वेळ माझा जातो ना. काय दिलं आहे त्याच्यात, आपली ही जी जिव्हा आहे ना, खालच्या भागाशी जिव्हा जोडली गेलेली आहे, ती एका शिऱ्यानं जोडली गेलेली आहे. आपण जिव्हाशी टाळूला लावून खाली एक शिर असते की नाही, ती हिरवी हिरवी दिसते आपल्याला, आरशात बघा कधीतरी. ती जिव्हा एका विशिष्ट शस्त्रानं कापायला सांगितली. ती शिर कापायची, कापायची म्हणजे एकदम कापून मोकळं करायचं नाही त्याला. 6 महिन्यामध्ये ती शिर पूर्ण कापायची असते. विशिष्ट शस्त्र आहे ते, विशिष्ट धातूचं आहे. त्या धातूवर 18 प्रक्रिया करून ते शस्त्र सिद्ध करावं लागतं, मग तेव्हा ते वापरता येतं. ते कापायचं. आपल्या रोमाच्या द्वितीयांश भाग ती कापायची. कसं मोजायचं काय नाही ते योग्यालाच माहिती. ती कापली की मिऱ्याची पूड लावून तिथली जखम 8 दिवसात बरी करायची. दुसरं काय औषध वापरायचं नाही, मिऱ्याची पूड लावून ती जखम बरी करायची. परत 8 दिवसानंतर 1/2 रोम जाडी कापायची. अशी 6 महिन्यात ती पूर्णपणे कापली जाते. छेदन प्रक्रिया म्हणतात तिला. 6 महिन्यात छेदन प्रक्रिया झाली की त्याच्यानंतर 6 महिन्यामध्ये खालचं बंधन तुटलेलं असल्यामुळे ती जी मोकळी झालेली जीभ आहे तिचं दोहन करायचं, तिला ओढत राहायचं, ओढून ओढून तिला लांब करायची. किती लांब करायची, ती भ्रू मध्यामध्ये चिकटली पाहिजे. बाहेर काढल्यानंतर आपली नाकालाही लागत नाही, ती भ्रू मध्यामध्ये लागली पाहिजे, एवढी लांब करायची. ही दोहन प्रक्रिया आहे. दोहन प्रक्रियानंतर वामचालन दक्षिण चालन, तोंडातल्या तोंडामध्ये ती पालथी उलथी करायची. एक 6 महिने डावीकडून पालथी उलथी करायची, 6 महिने उजवीकडून पालथी उलथी करायची. एवढी सगळी प्रक्रिया झाल्याच्या नंतर 2 वर्षात साधारण ही प्रक्रिया पूर्ण होते. छेदन, दोहन, वामचालन, दक्षिण चालन, 6 महिने प्रत्येकाला लागणार. 4 क्रिया 2 वर्षात पूर्ण झाल्या की मग पुढच्या 6 महिन्यामध्ये ही घशात घालून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत राहत. हाताने घालायची नाही, आतल्या जीभच वळवायची, ती घशात घालायची आणि बाहेर काढायची, घशात घालायची, बाहेर काढायची. या प्रक्रियेनं काय होतं, आपल्या सहस्रार चक्रामध्ये असलेलं जे अमृताचं तळ आहे ते कुठं आहे डॉक्टरलासुद्धा माहिती नाही, ते योग प्रक्रियेतच आहे. फक्त ते सहस्रार चक्रात असलेल्या अमृतकुंडातून सतत जे अमृत स्रवत राहतं ते जठराग्नीमध्ये पडून जळून जातं, त्याचा शरीराला उपयोग मिळत नाही. ही खेचरी मुद्रा साधून ज्या महात्म्यानं आपली जिव्हा अंतर्मुख केली, ते जठराग्नीमध्ये पडणारं अमृत ते जिव्हेवर पडलं की ते शरीर जिवंत राहण्याच्या योग्यतेचं होतं, दीर्घकाल जगतं. वेगवेगळे प्रकार योगशास्त्राने दिलेत त्याच्याकरता. ही आध्यात्मिक प्रक्रिया झाली.
काही वेळेला काय असतं, आधी भौतिक प्रक्रियेने शरीराचं जीवन वाढवलं जातं. औषध वगैरे घेऊन जे शरीराचं जीवन वाढवणं असतं ना, ही आधी भौतिक प्रक्रिया आहे. आधी भौतिक प्रक्रिया आयुर्वेदामध्ये त्या च्यवनप्राशाने आयुष्य वाढतं म्हणून दिले. तर आता बाजारात मिळतो तो डब्यातला आहे का काय माहिती नाही, पण च्यवनप्राश ते करायची प्रक्रिया फार वेगळी आहे. 72 दिवसपर्यंत त्या माणसाने शरीराला सूर्याचा किरण न लागू दिला पाहिजे, म्हणजे काय असेल ते असं. आधी भौतिक प्रक्रिया झाली, शरीराचं जीवन वाढवण्याची आधी भौतिक प्रक्रिया झाली. किंवा त्या रसेश्वर दर्शनावर एक प्रक्रिया दिली त्याने. सर्वदर्शन संग्रहामध्ये एकंदर तत्त्वज्ञानाचं चिंतन करताना त्यांनी 16 दर्शनं मांडली आहेत. त्या 16 दर्शनामध्ये 4 शैव आहेत. त्या 4 शैवामध्ये एक रसेश्वर आहेत. रसेश्वरांचं म्हणणं असं आहे की रस म्हणजे अभ्रक आणि पारद म्हणजे पारा, हे हरगौरीचं रूप आहे म्हणे. अभ्रक हे पार्वतीचं रूप आहे आणि पारा हे भगवान शंकराचं रूप आहे. त्याच्यामुळे त्या अभ्रक आणि पाऱ्याचं मिश्रण करून त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या प्रक्रिया सांगितल्या. त्या सगळ्या प्रक्रिया करून त्याचं विशिष्ट मात्रेनं, विशिष्ट कालपर्यंत, विशिष्ट पद्धतीनं सेवन जर मनुष्यानं केलं तर त्याच्या रक्ताचा रंग सोन्यासारखा होतो म्हणे. आणि मग त्याचं हे शरीर हरगौरी सृष्टीत जाण्याच्या योग्यतेचं होतं. एवढं दीर्घ जीवन त्या शरीराला प्राप्त होतं. आधी भौतिक प्रक्रिया आहे. भूतपदार्थांचं सेवन करून, औषधारिकाचं सेवन करून शरीराची आयुष्याची लांबी वाढवणं आधी भौतिक प्रक्रिया. आणि काही वेळेला आधी दैविक प्रक्रिया असते, म्हणजे दैविक काहीतरी अनुष्ठान केलं जातं, तपस्या केली जाते, विशिष्ट सामर्थ्य मिळवलं जातं, त्याच्यातून आपलं शरीर दीर्घकालपर्यंत जिवंत राहिलं पाहिजे अशी व्यवस्था केली जाते. मार्कंडेयांच्या बाबतीत आहे पहा. मृकंड नावाचे ऋषी त्यांचे वडील होते. त्यांनी पती पत्नीने तप केलं. भगवान शंकर प्रसन्न झाले. शंकराने त्यांना विचारलं कशासाठी तप केलं आहे. संतती पाहिजे. शंकराने त्यांना सांगितलं संतती देतो म्हणजे तुम्हाला दीर्घजीवी संतती पाहिजे का अत्यंत सद्गुणी आणि बुद्धिमान संतती पाहिजे मला सांगा. म्हणजे बुद्धिमान आणि सद्गुणी संतती मागितली तर 16 वर्ष जगेल. दीर्घजीवी पाहिजे असेल तर निर्बुद्ध तुम्हाला देतो, दीर्घजीवी असेल काही उपयोग नाही त्याचा. मृकंड ऋषीने सांगितलं म्हणजे अल्पजीवी जरी असला तरी बुद्धिमान सदाचारी सद्गुणी द्या. मुलगा झाला. मार्कंडेय नाव ठेवलं. मृकंडो हो अपत्यम पुमान मार्कंडेय. मृकंडो ऋषीचा मुलगा म्हणून मार्कंडेय. मुलगा वाढायला लागला. 15 वर्षाचा झाला की मृकंड ऋषीला चिंता लागली. अरे 1 वर्ष पोराचं आयुष्य राहिले, पोरगं मरणार, पोरगं मरणार, पोरगं मरणार, काय करावं. पोरानं पाहिलं घरामध्ये मायबापाच्या मनाला स्वस्थता नाही. काय झालं असावं. विचारलं त्यांना काय झालं. म्हणे तुम्ही अशी उदास उदास का राहायला लागला. त्याने सांगितलं मृकंड ऋषीने बाबा तुझं असं जीवन संपत आलं आणि त्याच्यामुळे आम्हाला उदासता आली. कशामुळं माझं जीवन संपलं आहे तुम्हाला कळालं. शंकराने सांगितलं होतं. ते सगळं तपस्या वगैरे सगळा प्रकार त्यांनी सांगितलं. मी यांनी सांगितलं ठीक आहे म्हणे काळजी करू नका, माझं आयुष्य कसं लांबवायचं माझं मी पाहीन. मार्कंडेय ऋषी निघाले, गोकर्णाला आले. तिथे त्यांनी तप सुरू केलं. भगवान शंकराची आराधना केली. चंद्रशेखरमाश्रय मम किम करिष्यति वै यमः. भगवान शंकराचा मी आश्रय घेतो, यम माझं काय करील असं त्यांचं स्तोत्र आहे. शंकराची आराधना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. अंतकाळ आला. यमदूतांनी येऊन फाश टाकले आणि भगवान शंकरांनी प्रगट होऊन यमदूताचं निवारण केलं. आणि मार्कंडेयाला विचारलं आणि काय म्हणणं. मायबापाला माझ्या मरणाचं दुःख नको आहे एवढंच मागणं आहे म्हणे. आणि त्याच्याकरता मग त्यांना मग कल्पजीवनाचं आयुष्य. मग मार्कंडेय 8वे चिरंजीव झाले. 7 चिरंजीवाच्या नंतर मार्कंडेयाला सुद्धा चिरंजीव पण प्राप्त झालं. ते 8वे चिरंजीव ठरले. मार्कंडेयाने 16 वर्षाचं असलेलं आपलं आयुष्य कल्पजीवनात बदलून घेतलं. आयुष्याची लांबी वाढून घेतली. कशानं वाढवून घेतली. तपस्येच्या प्रभावावर. आधी दैविक साधना, आध्यात्मिक साधना, यौगिक प्रक्रिया, आधी भौतिक साधना, औषधादी सेवनाची प्रक्रिया आणि आधी दैविक साधना, तपस्या इत्यादिकाच्या प्रभावानं आयुष्याची लांबी वाढवून घेणं. अशा पद्धतीचे प्रकार शरीराचं आयुष्य वाढवून घेण्याकरता जरी दिसत असले तरी शरीर जिवंत राहणार आहे ही गोष्ट मात्र खोटी. कल्पानंतर का होईना शरीर मरणार.
ब्रह्मदेवाचं मरतं तिथं आपलं काय आलं? ब्रह्मदेवाच्या शरीराच्या बाबतीमध्ये सुद्धा अब्रह्मभुवनाल लोकाहा पुनरावर्तिनोर्जुन, भगवंताने सांगितलं ब्रह्मदेवापर्यंत सगळ्याला मरण आहे. सगळ्याची शरीरं मरणारी. एक गमतीची कथा आहे. काय झालं म्हणे, एका गावामध्ये एक महात्मा, एक विद्वान राहत होता. तरुण होता, नवीन लग्न झालेलं होतं, पोटी एक संतान झालेलं, एक मुलगा झालेला. बऱ्याच दिवसानंतर मुलगा झाला म्हणून त्या तरुणाला आनंद होता. लग्न होऊन 4-5 वर्ष झाली, संतती नव्हती, संतती झाली, मुलगा झाला, आनंद. घरामध्ये बायको आहे, हा स्वतः आहे आणि एक लहानसा मुलगा आहे. काही कामाकरता सकाळी उठल्यानंतर याला गावात जावं लागलं. गावात जाऊन कामधाम पाहून जेव्हा घरी परत आला, बायकोही कुठेतरी बाजूच्या शेजारच्या घरी जाऊन बसलेली होती. मुलगा फक्त पाळण्यामध्ये, अशा अवस्थेमध्ये हा बाहेरून येताना याला असं दिसलं की एक भयानक मोठा सर्प याच्या घरातून बाहेर पडतोय. याला वाटलं काय झालं, काळजी वाटली. मुलगा झालेला नुकताच, घरात बायको नाही, ती शेजारच्या दारात दिसते. जाऊन पाहतो तर ते पोर मेलेलं, काळं ठिक्कर पडलेलं. याला वाटलं अरे सर्पाने घात केला, आणि राग आला. पोराचं नंतर पाहू म्हणे त्या सर्पाला आधी मारून येतो. माझ्या पोराचा काटा काढला त्या सर्पाने, सर्पाला मारून येतो. सर्पाला मारायला निघाला काठी घेऊन. आता तो सर्प धावत धावत निघालेला, हा मागं निघालेला. गावाच्या बाहेरपर्यंत त्याला सर्पानं नेलं आणि थोडंसं रानामध्ये दूर गेल्याच्या नंतर हळूहळू त्या सर्पाचं रूप बदललं आणि त्याला एकदम वाघाचा आकार प्राप्त झाला. सर्प म्हणून पाठीमागं लागलेला माणूस समोर वाघ दिसल्यानंतर त्याला मारायला काठी घेऊन पाठीमागं लागेल का? थांबला बिचारा, विचार करायला लागला काय झालं. म्हणला मी सर्प म्हणून आलो होतो पण एकदम वाघ दिसायला लागला. पाहत राहिला, दडून बसला, पाहायला लागला काय होतं पाहावं तरी. त्या वाघाने एकदम एका बैलावर झेप घेतली आणि त्या बैलाला मारलं. बैल मेला. अरे म्हणे बैल मेला. आणि तो बैल मेल्याच्या नंतर तो वाघ असा अंतर्धान झाला आणि त्या वाघाच्या जागी एक अकराळ विक्राळ पुरुष दिसायला लागला. अकराळ विक्राळ रूपाचा तो पुरुष दिसायला लागल्याबरोबर यानं विचार केला काय करावं म्हणे. आणि तो पुरुष याच्याच दिशेनं निघाला. याच्या दिशेनं तो पुरुष येत असताना यानं पाहिलं, अरे काय म्हणे, हातात काठी आहे, शस्त्र आहेत, रूप अकराळ विक्राळ आहे, आपल्याच दिशेनं निघाला आहे, काय करतो कोणाला माहिती. आता आपल्याला काही पळताही येत नाही. थोडा तिथं थांबला. एवढ्यात तो अकराळ विक्राळ पुरुष याच्या जवळ आला आणि याला बोलायला लागला. म्हणे काळजी करू नको, मी तुझ्याकरता आलो नाही म्हणे. मग याला धैर्य आलं. याने विचारलं तू कोण आहेस बाबा? त्यानं सांगितलं मला काळपुरुष म्हणतात. ही काय म्हणे वेगळी वेगळी रूपं काय? त्यानं सांगितलं ज्याचं मरण ज्या पद्धतीनं आहे त्याच्याकडं त्या रूपानं मला जावं लागतं. तुझ्या पोराचं मरण सर्पदंशानं होतं म्हणून सर्परूपात आलो. या बैलाचं मरण वाघाने भक्षण करण्यातून होतं म्हणून त्याच्याकडं वाघाच्या रूपानं गेलो. आता हे रूप आहे म्हणे गावात एकाकडं जायचं आहे, त्याला ठोकायचं आहे. माझ्याकरता नाही ना, तुझ्याकरता मुळीच नाही म्हणे. माझ्याकडे येणार की नाही? नक्की येणार आहे म्हणे. कधी येणार आहेस? त्याला अजून विलंब आहे. यानं विचार केला या पंडितानं, हा कोणत्या रूपानं येतो हे विचारून तरी ठेवावं, म्हणजे आपल्याला काही बंदोबस्त करता येतो का पाहावं. त्यानं सांगितलं तुझ्याकडं मी मगरीच्या रूपानं येणार. काळपुरुषानं याला सांगितलं मी तुझ्याकडं मगरीच्या रूपानं येणार. आता मगरीच्या रूपानं येणार हे कळाल्यानंतर हा घरी आला, आपल्या पोराची उत्तरक्रिया केली. बायकोला सांगितलं की म्हणे आपण इथं राहायचं नाही म्हणे. का? आपण मारवाड प्रांतात जाऊन राहू, जिथं नदी नाही, नाला नाही, मगर येण्याचा संभव नाही. अशा प्रांतात जर जाऊन राहिलो आपण तर आपल्याला मला जगता येईल, नाही तर माझ्याकडं मगरीच्या रूपानं काळ येणार आहे असं सांगितलं आहे काळाने. आपण जाऊ म्हणे. बायकोला योग्य वाटलं. ते जाऊन मारवाड प्रांतात राहिले. तिथे एका राजाचा स्नेह जडला. त्या राजाच्या पोराला हा विद्याभ्यास करवायला लागला. बरेच दिवस गेल्याच्या नंतर त्या राजाचं पोरगं तरुण झालं आणि त्याचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर या पंडिताला राजाने सांगितलं म्हणे पंडितजी असं असं म्हणे. काय? आमच्या मुलाचं लग्न ठरलं आहे. कुठं? काशीला आहे. काशी म्हणलं की गंगा आठवली याला. आणि गंगेकरता नाही, मगरीकरता आठवली. विचार करायला लागला काशीला आहे म्हणे. येणार? मी येत नाही. का? राजाला त्यानं सरळ सांगितलं मला मगरीपासून भय आणि मी काही येणार नाही. माझ्या गावाच्या जवळ एक मोठी नदी होती म्हणून ते गाव सोडून मी इथं मारवाड प्रांतात नदीचं भय नसावं, मगरीचं भय नसावं म्हणून येऊन राहिलेलं आणि मला कशाला नेता? मी येत नाही. नाही म्हणे आपल्याला आलं पाहिजे. पंडितानं सांगितलं मी येत नाही. राजानं सांगितलं म्हणे तुम्हाला मगरीपासून भय प्राप्त होऊ देणार नाही. विद्वानानं सांगितलं नदी आली की मला मगरीचं भय आहेच आहे म्हणे. त्याने सांगितलं राजाने की
काशीला पोंचेपर्यंत मी तुमची अशी व्यवस्था करतो की जिथं जिथं नदी असेल तिथं तिथं ती नदी टाळून पुढच्या मुक्कामाला कसं यायचं असे मार्ग आपण शोधून काढून त्या मार्गाने तुम्हाला नेण्यात येईल. पंडिताला बरं वाटलं, मान्य केलं त्यानं. हां, असं असेल तर येतो म्हणून निघाले. प्रवास सुरू झाला. प्रवासात राजाने त्याला काही वेगळ्या वेगळ्या व्यवस्थेने पुढच्या मुक्कामाला आणणं चालू केलं. एका दिवशी योगायोगानं काय झालं, गंगा काठीच यांचा मुक्काम पडला. तर गंगेच्या काठी मुक्काम पडल्यावर याला भय वाटायला लागलं. पण त्यानं सांगितलं राजाने की म्हणे गंगेपासून आपण साधारण किलोमीटरभर अंतरावर आहोत, इथं मगर येईल कसा, तुम्हाला खाईल कसा, राहा म्हणे निवांत. राहिला. योगायोगानं दुसऱ्या दिवशीच एक महत्त्वाचा पर्व काळ आला. पर्व काळ आल्याबरोबर सगळ्या लोकांचं गंगा स्नान, दान, धर्म सगळं सुरू झालं. मोठे बरेच लोक जमा झालेले. पंडिताला गंगेचं महत्त्व मान्य, दानधर्माचं महत्त्व मान्य, पण मरणाचं भय असल्यामुळं गंगेला काही विचारच जाईना. बायकोला सांगितलं तू जाऊन येऊन तांब्याभर पाणी आण माझ्याकरता, इथंच बसून स्नान करतो, काहीतरी दान करू म्हणे आपण. बायको बिचारी जाऊन आली, पण हा काही गंगा स्नानाला जायला तयार नाही. गंमत अशी झाली, त्याच नदी, त्याच गंगाकाठी, त्याच स्थानामध्ये तीर्थस्थान असल्यामुळं बरेच लोक जे जमा झालेले त्या पर्वकाळाच्या निमित्तानं, त्याच्यामध्ये दुसरा एक राजा आलेला. आणि त्या दुसऱ्या राजाने असं जाहीर केलं की मला हत्तीच्या तुलनेचं सोनं इथं आज एका सद्ब्राह्मणाला दान करायचं. विद्वान ब्राह्मण असावं आणि त्याला हत्तीच्या तुलनेचं सोनं मी गंगेत उभं राहून दान करणार आहे. सोनं किती? हत्तीच्या तुलनेचं. जुन्या काळामध्ये ते हत्तीची तुला करायला ते पाण्यामध्येच जावं लागत होतं. नाव उभी करायची, त्याच्यावर हत्ती उभा करायचा. तो हत्ती नावेत उभा असताना जेवढी नाव बुडली तेवढी खूण करून घ्यायची आणि मग हत्तीला उतरून सोनं टाकत राहिलं की त्या खुणेपर्यंत, नाव बुडेपर्यंत सोनं टाकत राहायचं. हत्ती एवढं सोनं झालं. त्या हत्तीच्या तुलनेचं सोनं नावेत भरलेलं, राजा पाण्यामध्ये उभा, आणि राजानं सांगितलं एक सज्जन ब्राह्मण शोधून आणा, मला त्याला दान द्यायचं. आणि योगायोगानं ते शोधत शोधत निघालेले जे सेवक होते याच पंडिताजवळ आले. सांगितलं म्हणे महाराज असं असं आहे, आमचे एक राजे आहेत, त्यांना दान द्यायचं आहे, मोठं दान आहे. काय दान आहे? हत्तीच्या तुलनेचं सोनं. तोंडाला पाणी सुटलं, पण गंगेत येऊन घ्यायचं म्हणल्यावर नको म्हणायला लागला. त्या सेवकाने सांगितलं कशा करता नको म्हणता? नाही म्हणे मला मगरीचं भय आहे, आम्ही येऊ देत नाही म्हणे मगर तुमच्याकडं. गुडघ्या एवढ्या पाण्यात कुठं मगर येतो का म्हणे महाराज? राजे गुडघ्याभर पाण्यात उभे आहेत, चला. सोन्याचा मोह म्हणून बिचारा ते दान घ्यायला गंगेच्या काठावर आला आणि राजाला त्यानं सांगितलं राजेसाहेब मी काठावरून संकल्प सांगतो, तुम्ही सोडा, देऊन टाका सोनं दान. राजानं सांगितलं दानाचं पाणी हातात सोडायचं आहे तुझ्या, आणि मी गुडघाभर पाण्यात उभा, इथं मगरीचं भय कसलं आलं? ये ना, ये म्हणल्याबरोबर हा कसा तरी घाबरत राजापर्यंत गेला. राजाला संकल्प त्यानं सांगितला. संकल्पाचं पाणी राजानं याच्या हातावर सोडलं आणि पाणी हातावर सोडता सोडता राजाने याचा हात घट्ट धरला आणि सांगितलं पंडितजी ओळखलं नाही का म्हणले मला? हा म्हणतो म्हणजे? अरे मीच तर काळ पुरुष, माझ्याकडे तर मगरीच्या रूपाने येणार होता, तो वेडा आहेस काय म्हणे? पंडिताला त्यानं सांगितलं वेडे आहेत का आपण? तुमच्या समोर सर्पाचं रूप मी बदलून वाघाचं रूप घेतलं, वाघाचं रूप पालटून मी अकराळ विक्राळ पुरुषाचं रूप घेतलं, तुमच्या समोर घडलं. राजाचं रूप सोडून मगरीच्या रूपात प्रगट व्हायला मला किती वेळ लागणार आहे म्हणे. हे बघा म्हणे मगर झालो म्हणून त्यानं मगरीचं रूप प्रगट केलं आणि ओढून नेलं पंडिताला. कसाही प्रयत्न कोणाहीकडून कितीही मोठ्या प्रमाणात शरीराच्या कायमच्या रक्षणाकरता करण्यात आला तरी तो सफल होतो असं नाही. हिरण्यकश्यपूची तपस्या बघा, हिरण्याक्षाची तपस्या बघा, रावणाची तपस्या बघा, कुंभकर्णाची तपस्या बघा, महिषासुराची तपस्या बघा. सगळे प्रयत्न कशा करता? शरीर कायम जिवंत ठेवण्याकरता. पण कोणाचा प्रयत्न सफल झाला का? कोणाचाही झाला नाही. प्रत्येकाच्याकडे शरीराला मरण प्राप्त झालंच, मरण येणारच आहे हे जर निश्चित आहे तर त्या मरणाच्या संबंधानं काही प्रक्रिया साधली आणि सन्मरण जर आपल्याला साधता आलं तर ते साधावं असा महात्म्यांचा विचार असतो. आणि त्या दृष्टीने गीतेचा 8वा अध्याय सन्मरणाचं चिंतन सांगण्याच्याकरता म्हणून गीतेचा हा 8वा अध्याय आलेला आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. वेगवेगळ्या पद्धतीने विचार मी आपल्यासमोर उपस्थित केला. मृत्यूचं अतिक्रमण करणं, एक उपनिषदातली 2 वाक्य मी आपल्यासमोर ठेवतो. मोक्षावस्थेचं वर्णन करत असताना उपनिषदानं असं एक वर्णन केले, तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यः पंथा विद्यते अयनाय.
आणि याच्या विरुद्ध वाक्य आहे, मृत्योस्स मृत्युमाप्नोति यैह नानेव पश्यति. जो परमात्म स्वरूपाला यथार्थ रीतीनं जाणतो त्याला मृत्यूचं अतिक्रमण करता येतं, मृत्यूला ओलांडता येतं. आणि जो जगामध्ये केवळ भेद पाहत राहतो, एकमेव परमात्म्याचं दर्शन जो घेत नाही, प्रपंचाचा पसारात जो जाणत राहतो बुद्धीनं, अशा माणसाला एका मरणाकडून दुसऱ्या मरणाकडे सतत फिरावं लागतं. मृत्योः स मृत्युम आपनोति, एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूला प्राप्त होत राहतं. आणि परमात्म्याला जाणणारा मात्र मृत्यूचं अतिक्रमण करतो. मृत्यूचं अतिक्रमण करतो म्हणजे काय? तुका म्हणे एका मरणेची सरे. एकदा त्याचा देह संपवला त्या महात्म्यानं की संपलं, पुन्हा देहाला येणं नाही. अशी अवस्था संपादन करणं विशिष्ट पद्धतीनं ज्याने आपलं मरण साधलेलं आहे अशा महात्म्यांनाच प्राप्त होतं. आणि हे करण्याकरता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कारण शरीराचा बाध आणि सूक्ष्म शरीराचा लय जीवन काळातच साधला पाहिजे. हे तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर मरणाही आधी राहिलो मरोनी असं झालं पाहिजे. मरणाच्या आधी मरायचं, कारण शरीरानं मरायचं, सूक्ष्म शरीरानं मरायचं, मग स्थूल शरीराचा विशिष्ट पद्धतीनं नाश साधायचा. मरणाच्या आधी मरण्याची प्रक्रिया तुकाराम महाराजांच्या एका सबंध अभंगामध्ये महाराजांनी सांगितलेली आहे. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्याला ठाव स्मशानीचा, रडते रात्रंदिवस कामक्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म, वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी, फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, दिली तिळांजली कुळनाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासे समर्पिले, तुका म्हणे रक्षा झाली आप्याप, उजळाला दीप गुरुकृपा. सगळं म्हणजे शरीर मेल्याच्या नंतर त्या प्रेताची जी उत्तरक्रिया करताना करायचे सगळे विधी आहेत ना, ते जिवंत असतानाच कारण शरीर आणि सूक्ष्म शरीराच्या संबंधानं आम्ही सगळे विधी कसे पार पाडलेले आहेत तुकाराम महाराजांनी केलेलं हे वर्णन आहे. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, आम्हाला स्थूल आणि सूक्ष्म या दोन शरीराच्याबद्दल प्रेतरूपतेचा भाव प्राप्त झाला आहे. लक्ष्याला ठाव स्मशानीचा, महास्मशान असलेल्या परमात्मा स्वरूपामध्ये आम्ही या शरीरांना नेऊन सोडलं आहे. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, काम क्रोध मायेसारख्या विकारांना या शरीरात आता राहायला आपल्याला जागा राहिली नाही. आपण ज्या मनात राहायचं ते मन मरून गेलं म्हणून ते रडायला लागले. म्हणत की हाय हाय यमधर्म, यमधर्म म्हणतो आपले गिऱ्हाईक गेलं म्हणून तो हाय हाय करतो. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, स्मशानात नेल्यानंतर त्या शरीराला जाळायकरता ज्या गोवऱ्या आणल्या त्या वैराग्याच्या गोवऱ्या, त्याला अग्नी कोणता लावला? ज्ञानाग्नी लागला. तो कसा लागला? ब्रह्मत्वेसी, अहम ब्रह्मास्मी या रूपाचा लागला. फिरविला घट फोडीला चरणी, ते प्रेताचे 10 संस्कार करत असताना ते मडकं जे असतं ते मडकं शेवटी मडक्यात पाणी भरून त्याला 3 प्रदक्षिणा करायला होतात. तो घट शेवटी फोडायचा असतो. ते फिरविला घट, घट कोणता फिरवला? स्थूल देहाचा घट फिरवला. फोडीला चरणी, चरणी फोडायचा की मस्तकी फोडायचा हे स्त्री पुरुषावर अवलंबून आहे. ते कुठेही फोडतात, आता तो भाग वेगळा, माहिती काहीच नसतं. मेलेला माणूस जर पुरुष असेल तर त्याच्या पायाशी फोडायचा आहे, आणि मेलेला माणूस जर बाई असेल तर तिच्या डोक्याशी तो घट फोडायचा आहे. पण फोडतो कोण? एखाद्याला माहिती असलं तरी बाकीचे लोक सुधरू देत नाही, तसं नसतं म्हणतात, हे असंच असतं. फिरविला घट फोडीला चरणी, ते घट फोडणं झाल्याच्या नंतर बोंब असते. ही बोंब कोणती झाली? महावाक्य ध्वनी बोंब झाली. तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, ही बोंब झाली. दिली तिलांजली, शेवटी तिलांजली द्यायची असते. आमचा आता तुझ्याशी काही संबंध राहिला नाही, किंवा तुझा आमच्याशी काही संबंध राहिला नाही, आम्ही तुला मोकळा केला, जायचा तिथंच जा, हे त्या तिलांजलीतून त्या जीवाला सांगणं असतं. संबंध विच्छेदाकरता ती तिलांजली आहे. कुणाला दिली तिलांजली? तुकाराम महाराज सांगतात, कुळ नाम रूपाशी तिलांजली दिली. आम्ही कुळाला तिलांजली दिली, म्हणजे कुळाचा आमचा आता पुढं काही संबंध नाही, नाम रूपाचा आमचा पुढं काही संबंध नाही, म्हणजे कुळ नाम रूपाला आम्ही येणारच नाही.
शरीर ज्याचे त्यासी समर्पिले, असं करून हे शरीर आम्ही ज्या परमात्म्याने आम्हाला दिलेलं होतं त्या परमात्म्याच्या चरणी निवेदन करून टाकलं. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. अशा पद्धतीनं स्थूल आणि सूक्ष्म या दोन शरीराची, शरीर जिवंत असताना, स्थूल शरीर जिवंत असताना सूक्ष्म आणि कारण शरीराची आपोआप ज्ञानाग्नीच्या योगानं राख झाली. उजळला दीप गुरुकृपा, सद्गुरूच्या कृपेचा दिवा आमच्या अंतःकरणामध्ये उजळल्यामुळे हे सगळं आम्हाला साधता आलं. हे मरणाही आधी राहिलो मरोणीचं स्पष्टीकरण आहे. राख झाली स्थूल आणि हे कारण आणि सूक्ष्म शरीराची राख करून टाकली आम्ही ज्ञानाग्नीच्या योगानं. बरं ते एवढ्यावरच थांबत नाही. तुकाराम महाराजांनी तिसऱ्या दिवशी ती जी चिता शांत करायची असते ते वर्णन केलं आहे. अमृत संजीवनी निवविली खाई, अंगे तये ठाई लीन झाली. अमृत संजीवनीचं सिंचन करून ज्ञानाग्नीनं तो कारण आणि सूक्ष्मदेह जाळण्याकरता जी आम्ही चिता प्रज्वलित केली होती वैराग्याच्या शेण्या लावून, ती खाई विजवली अमृत संजीवनीनं. तये ठाई अंगे लीन झाली. कारण शरीर आणि सूक्ष्म शरीर लीन होऊन गेलं, संपलं, टाकून दिलं गंगेत. राख हाडं भरून टाकून दिली. तेवढ्यावरही तुकाराम महाराजाचं थांबलं नाही. 11वा 12वाही केला तुकाराम महाराजांनी लगेच. एकादशी विध, जागरण, उपवास, 12वा दिवस भोजनाचा. ज्ञानाग्नीच्या योगानं कारण आणि सूक्ष्म शरीराचं दहन अंत्येष्टी सगळी संपवून भक्तीच्या योगानं 11वा 12वा करून तुकाराम महाराज मोकळे झाले. अशी ज्यांची अवस्था आहे, म्हणजे मरणाही आधी राहिलो मरोनी हे ज्यांना साधलेलं आहे, अशा महात्म्याच्या स्थूल शरीराच्या उपसंहाराचं चिंतन भगवंतांनी या श्लोकातून केलेलं आहे. प्रयाणकाले मनसा अचलेनं, प्रयाणकाळ आला असताना आपलं मन अचल ठेवून, भक्तियुक्त ठेवून, योगबल धारण करून, भ्रूमध्यामध्ये आपल्या सगळ्या प्राणांचा म्हणजे प्राण आणि इंद्रियांचा उपसंहार करून परमपुरुषाचं स्मरण करत जो महात्मा शरीर लीन करतो, शरीराचा नाश साधतो, शरीराचा त्याग करतो, त्या महात्म्याला दिव्य अशी परमपुरुषाची पदवी प्राप्त होते. भगवंताने हे चिंतन सांगितलं आहे. अशीच प्रक्रिया आपणच्या जीवनात कशी साधली ते आपणच्या या पद्यातून व्यक्त होतं आहे. आपण श्लोकाच्या संबंधानं आणि सामान्यपणे मरण आणि प्रयाणाच्या संबंधानं थोडासा विचार विस्तारानं 2 दिवसात केला. उद्याला आपल्याला आपणच्या पद्याचा थोडासा विचार करायचा आहे. उद्याच्या दिवशी तो पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ठरव.